करीतो फेजा 9 लक्ष तारांगणा करीतो फेजा मेरू भगवती दिन रात्रीचा 9 लक्ष तारांगणा करीतो फेजा मेरू भगवती दिन रात्रीचा मी ग गोकुळचा वनमाळी ग मी ग गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची कुळी मी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची कुळी ब्रह्मी सारंग पाणी दिन रात असू जाग झाली उगी फसला कामाया झाली ग उगी फसला कामाया झाली ग सोड शंका मनाची कुळी मी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची कुळी चालोनी ठेवा जपून अंता करणी गुणी भास्कर कविता गुणी भास्कर कविता सोड शंका मनाची कुळी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची कुळी हॅलो गोकुळामध्ये ज्या टायमाला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि नंदराजाला त्यांची बहीण सुनंदा त्या म्हणली भैया आपको लाला भयो आणि ज्या टायमाला श्रीकृष्णाचं प्रागटीकरण दिलं म्हणून श्री संत एकनाथ महाराजांची गवळण आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप लावण्य श्री एकनाथ महाराजांनी या गवळणीतून कसं सादरीकरण केलंय म्हणून एक श्री संत एकनाथ महाराजांची गवळण
कुंजवनी हर हरी नाचती गोपाल हरी वाजवी गौडली पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला
एका जनार्दनी लढी बाळ बाळताने गोपाळाचा खेळ काना कुंजवना खेळे काना कुंजवना पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी काही खंडेरायाची स्थान आहेत काही कर्नाटक राज्यामध्ये आहे. पंढरी तशी जेजुरी आणि म्हणून जशी पंढरी आहे तशी जेजुरी आहे. आणि म्हणून कवी काय म्हणतात, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी 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 पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. पंढरी तव राई रुक्माई जेजुरी तव माळसा बानाई पंढरी तो राई रुक्माई जेजुरी तो माळसा बानाई. आणि म्हणून तुम्ही आम्ही म्हणतो पंढरीमध्ये रुक्माई आहे, पण ही राही नेमकी कोण आहे? कारण पांडुरंगाची रुक्मिणी सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्राचा भाग आहे. आणि म्हणून कवी म्हणतात, पंढरी तव राई रुक्माई जेजुरी तव म्हाळसा बानाई पंढरी तो राई रुक्माई जेजुरी तो माळसा बानाई. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी पंढरी
पंढरीत हो बुक्याचं लेन, पंढरीत हो बुक्याचं लेन, जेजुरीत हो भंडार भूषण, पंढरीत हो बुक्याचं लेन, जेजुरीत भंडार भूषण. अरे म्हणून पंढरीच्या पांडुरंगाचं लेणं आहे बुक्का. तसंच या खंडेरायाचं जे कपाळी आपण वाघे मंडळी लेणं लावतो, भावी भक्त लेणं लावतात, तो म्हणजे भंडार आहे. त्याला सोनं सुद्धा म्हणलं जातं. बांगर साहेबांकडून विशेष बांगर परिवाराकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. बांगर परिवाराचं मनपूर्वक स्वागत. पवार साहेब बेलसरवाडी जय मल्हार जागरण गुंडळ पार्टी 51 रुपयाचं बक्षीस स्वागत. पंढरीत हो बुक्याचं लेणं, जेजुरीत भंडार भूषण, पंढरीत हो बुक्याचं लेन, जेजुरीत भंडार भूषण. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. आणि म्हणून झालं हे लेण्याच्या बाबतीत. पंढरीत मृदुंग टाळ, पंढरीत मृदुंग विना टाळ, जेजुरीत वाघ्या मुरळीचा घोळ. वाघ्या मुरळीचा घोळ, जेजुरीत वाघ्या मुरळीचा घोळ. आणि म्हणून जसं पंढरीच्या पांडुरंगाचं जे तुम्ही आम्ही भजन करताना वाद्य मृदुंग आहे, वीणा आहे, टाळ आहे, तसंच या कुलस्वामी खंडेरायाची सेवा करत असताना घुमडी, घाटी आणि घोळ, घोळ नावाचं सुद्धा एक वाद्य आहे की ते मुरळी का असावं. जशी घाटी आहे तसं ते घोळ नावाचं वाद्य सुद्धा आहे, ते सुद्धा घाटावरती त्या ठिकाणी लागतं. शास्त्राचा पुरावा. पंढरीत मृदुंग टाळ, जेजुरीत वाघ्या मुरळी घोळ, जेजुरीत वाघ्या मुरळीचा घोळ, जेजुरीत वाघ्या मुरळीचा घोळ. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. आणि म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी एक गंगा आहे, त्या गंगेचं नाव आहे पंढरीत हो चंद्रभागा. पंढरीत हो चंद्रभागा, जेजुरीत करहा गंगा. जेजुरीत करगंगा, जेजुरीत करगंगा. जशी पंढरीमध्ये चंद्रभागा आहे तशी जी जेजुरीची पवित्र अशी गंगा, तिला करहा गंगा म्हणलं गेलं. पंढरीत बाह्य चंद्रभागा, जेजुरीत करहा गंगा. जेजुरीत करगंगा, जेजुरीत करगंगा. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी, पंढरी पंढरी तशी आहे जेजुरी. उधे उधे मुक्ताईच मन बेला
गावाला जाऊया मुक्ताईला पाहूया गावाला जाऊया मुक्ताईला बेल्हे गावाला जाऊया मुक्ताईला पाहूया गावाला जाऊया मुक्ताईला पाहूया अर्पण करू तन मनानी धन अर्पण करू तन मनानी धन उदे उदे हे उदे उदे मुक्ताईचं मन उदे उदे मुक्ताईचं मन उदे उदे मुक्ताईचं मन उदे मुक्ताईचं बोल आन उदे उदे मुक्ताईचं बोल आन उदे उदे मुक्ताईचं बोल पौर्णिमेला जाऊया आईचं गुणगान गाऊया मंगळवारी जाऊया आईचं गुणगान गाऊया हे मंगळवारी जाऊया देवीचं गुणगान गाऊया देवीचं गुणगान गाऊया आईचं गुणगान गाऊया अरे भिवू नको मी पाठीशी तुझ्या पण अन भिवू नको मी पाठीशी तुझ्या पण उदे उदे मुक्ताईचं म्हण उदे उदे मुक्ताईचं म्हण हे उदे उदे मुक्ताईचं म्हण उदे मुक्ताईचं म्हण आन उदे उदे मुक्ताईचं म्हण आन उदे उदे मुक्ताईचं म्हण वाजत गाजत आलंय काय मुक्ताबाईला जायचं ग बाय वाजत गाजत आलंय काय मुक्ताबाईला उदे वाजत गाजत आलंय काय बाईला जायचं वाजत गाजत आलंय काय बाईला जायचं ए पलंग देवी झाला ग उदे उदे बोला ग बोला ग पलकटी विकायला ग ए पलंग देवी झाला ग उदे उदे बोला ग आला ग उदे उदे बोला त्या किल्ल्याची शेवा साधी हाय पालखीत बसली मुक्ताबाई अगं वाजत गाजत आलंय काय पालखीत बसली मुक्ताबाई बेलगावला जाऊया वाघ्या मुरळी पाहूया बेलगावला जाऊया वाघ्या मुरळी पाहूया या बेल्याची लोक भारी हाय वाजत आली मुक्ताबाई बेल्याची लोक भारी हाय वाजत आली मुक्ताबाई वाजत गाजत आलंय काय उदे 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 हॅलो अधिमाया शक्ती जगदंबा माता या जगदंबे माताला श्री संत तुकाराम महाराजांचा धावा केला आणि आव्हान केलं हे जगदंबे श्री विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा विठ्ठलाला सुद्धा आई म्हणून संबोधित केलेले जगद्गुरु तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये सुद्धा जगदंबेचं स्वरूप पाहिलं म्हणून ते एक धावा आणि तो धावा कसा आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे अंधाव धाव घाली आईन आता पाहतीच काय धाव धाव घाली आईन आता पाहतीच काय
धीर नाही माझे पोटी झाले वियोग पोटी धीर नाही माझे पोटी झाले वियोग पोटी आणि धाव धाव गाली आईन आता पाती सकाळी धाव धाव गाली आईन आता पाती सकाळी करावे शीतळ करावे शीतळ बहु झाली हळ हळ करावे शीतळ झाली बहु हळ हळ आणि धाव धाव गाली आईन आता पाती सकाळी धाव धाव गाली आईन आता पाती सकाळी तुका मन डोई तुका मन डोई कई भेड़ हिच्या मर्जी बिना वाद वारा त्याने दाबीला मूर्त्याला किनारा दुःख न तू देते दवाई तूच देते आजारा आज हसवते उद्या रडवते खेळ तुझा कसला हा न्यारा द्यायला दिसेल तू काकाचं घर पण दगड मारणारा नको ग शेजारा द्यायला दिसेल तू काकाचं घर दगड मारणारा नको ग शेजारा
दिले मला हे रामा काय दिला तुझा दिले मला नुसतं दाखवया दिलं मला दादा नुसतं दाखवया दिलं मला दादा द्यायला दिसील तू काचचं घर दगड मारणारा नको शेजार द्यायला दिसील तू काचचं घर दगड मारणारा नको शेजार जीवन कधी सोप देखण्या रूपात नसतं जीवन कधी सोप महालात राहणाऱ्याला ना सुखाची झोप राहणाऱ्याला ना सुखाची झोप महालात राहणाऱ्याला ना सुखाची झोप देखण्या रूपात नसतं जीवन कधी सोप महालात राहणाऱ्याला ना सुखाची झोप महालात राहणाऱ्याला ना सुखाची झोप नवसन झालं ते कामात गेलं नवसन झालं ते कामात गेलं नुसतं लाडानं ते सुद्धा बेगानं नुसतं लाडानं ते सुद्धा बेगानं द्यायला दिसील चांदी सोन्याचं घर पुन्हा दूर त्याचा शेजार द्यायला दिसील चांदी सोन्याचं घर पुन्हा दूर त्याचा नको शेजार मुक्ताबाई ग माझे आई मुक्ताबाई ग माझे आई मुक्ताबाई ग माझे आई मुखामध्ये जाईना आपल्याच कष्टाचा आपल्या मुखामध्ये जाईना आपल्याच कष्टाचा आपल्या मुखामध्ये जाईना आयुष्य सरलं पण निस्तार व्हायना आयुष्य सरलं पण निस्तार व्हायना आयुष्य सरलं पण निस्तार व्हायना लावलं या येड कसा रंगविला हा मायता बाजार कसा रंगविला हा मायता बाजार स्वरचंदन हे गलेचं घर पुन्हा बेसुराचा रंग शेजार स्वरचंदन हे गलेचं घर पुन्हा बेसुराचा रंग शेजार मुक्ताबाई ग माझे आई मुक्ताबाई ग माझे आई मुक्ताबाई ग काय तुझी तुझा दिले मला काय तुझी तुझा दिले मला नुसतं दाखवया दिलं मला द्यायला दिसील तू काचचं घर दगड मारणाराचा नको ग शेजार